नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण प्लांटिंगचा कार्यक्रम काम करतो. जसं की कागद आपलं कंदमुळी कंदमाची खाती मूळ मुळी परत मूळ मिरच्या असेल कलिंगड असेल जर आपली शेती पुढच्या पिढीसाठी द्यायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल. आपण आज 100% रासायनिक वापरतोय तर आपल्याला काय करायला लागेल 80% रासायनिक ठेवायला लागेल, हळूहळू 20% म्हणजे याच्यात आपण समजा एखाद्या पिकात रोग आलाय, त्या पिकाचा रोगाचा फोटो पाठवला त्याच्यात तर 1 मिनिटाच्या आत नाही तुम्हाला त्या रोगाचं नक्की कोणता रोग आहे त्याच्यासाठी काय उपाययोजना करावी ते 5 दिवसाचा वापर असतो त्यावेळेस लस दिली जाते तर ते आयबीडी डोस असतो तो 18 ते 21 दिवसासाठी आपलं सही पद्धतीने तयारी करा. ऑटोमॅटिक लागवड हे आले, ड्रिप सिंचन आले. आपले आहेत सगळं लक्षणं काय आहे तर काय का आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे. त्यानंतर डिफिशियन्सी असेल आणि त्याला 1-2 महिने राहिल्यानंतर त्याला एक अंदाज येतो हे सर्व करतात किती तिथे जातो. याला एकच पण आहे की तुम्ही या जर दिसले वृक्ष जर